सिंदफणा नदीला पूर आल्याच्या नंतर नांदूर हवेली गावाला पूर्णपणे पुराचा वेढा पडलाय आणि आता गावामध्ये पाणी शिरलंय। अक्षरशः पुराची जी परिस्थिती आहे ती आता गंभीर होताना पाहायला मिळते। थेट गावामध्ये पाणी शिरत असल्याने आता वयोवृद्ध आणि लहान मुलांना गावातून हलवलं जातंय। माझ्यासोबत या ठिकाणी काही गावकरी आहेत। काय सांगाल, आता काय परिस्थिती झालेली आहे? कालच्या पाण्यात आणि आजच्या पाण्यामध्ये काय बदल? खरं तर कालच्या पेक्षा आजचं विदारक चित्र आहे। काल आमचे 23 लोक गुंतलेले होते। अजितदादा पालकमंत्री बीड व गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रात्री 12:30-1च्या दरम्यान आम्ही ते लोक सगळे बाहेर काढले होते। पण आज पाण्याचा फ्लो जास्त झालेला आहे। नांदूर हवेली, खामगाव, पारगाव जप्ती, हिंगणी हवेली या चारही गावामध्ये पाणी शिरल्यामुळं आम्ही जे वयस्कर लोक आहेत, मुलं आहेत लहान, त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करीत आहोत। आत्ताच आपत्ती केंद्राचे मंत्री गिरीश महाजन साहेब भेट देऊन गेलेले आहेत। त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहे की गावातल्या लोकांना हे दुसऱ्या ठिकाणी हलवणं गरजेचं आहे। नक्कीच या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणाहून या ट्रॅक्टरच्या माध्यमातून या सर्व लोकांना हलवण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि गावाच्या चारही बाजूने आता पाणी वाढत आहे आणि गावामध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झाली। यामुळे सतर्कता बाळगली जाते। प्रशासनाकडून ही सूचना देण्यात आल्यात, मंत्र्यांकडून ही सूचना देण्यात आल्याच्या नंतर आता या लोकांना गावाच्या बाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी या ट्रॅक्टरच्या माध्यमातून या लोकांना घेऊन जाताना पाहायला मिळते। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।